नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे अशी की राज्य उत्पादन शुल्क यांची फर्स्ट रिस्पॉन्स शीट ही आज डिक्लेअर झालेली आहे. आणि तुम्ही सर्वांनी जे व्हिडिओ बघत आहेत ते डेफिनेटली त्यांनी त्यांच्या परीक्षा दिलेल्या असतील. तर त्यांनी पटापट जाऊन रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा. राईट. आणि वेगवेगळ्या लिंकनुसारही तुम्हाला डाउनलोड करता येईल, किंवा ज्यांच्याकडे लिंक नसेल त्यांनी सरळ सरळ गुगलमध्ये जा. गुगलमध्ये राज्य उत्पादन शुल्क किंवा डिपार्टमेंट ऑफ स्टेट एक्साइज टाईप करा, तर हा एक पेज ओपन होईल आणि यामध्ये सरळ सरळ महाराष्ट्र एक्साइज डिपार्टमेंट भरती 2023 जे 717 पदांसाठी देण्यात आली होती त्याला ओपन करा. इथे तुम्हाला लिंक मिळून जाईल. खाली थोडं खाली गेल्यावर इथे बघा तुम्हाला दिसेल राज्य उत्पादन शुल्क रिस्पॉन्स शीट उत्तर तालिका जाहीर झालेली आहे. आणि याची पीडीएफ पाहिजे असेल तर थोडं खाली जा, तुम्हाला पीडीएफ मिळेल, किंवा इथूनच याला टिक करा, सरळ पीडीएफ ओपन होऊन जाईल ती. आणि त्यामध्ये तुमचे गुण चेक करायचे आहेत. काही काही लिंकनुसारही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. त्या लिंकनुसारही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि सोबत एक कॅप्चा जर टाकला तरी तुम्हाला किती गुण मिळाले किंवा तुमचा जो सॉल्व्ह केलेला पेपर असेल तो मिळेल. राईट. त्याशिवाय त्या पोर्टलमध्ये जाऊन, मीन्स यांचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यामध्ये जाऊन जर तुम्हाला कुठल्या क्वेश्चन बाबत जर तुम्हाला ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील तर तुम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा त्यावर घेता येतील. ही पीडीएफ लिंक आहे, याला क्लिक करा म्हणजे पीडीएफ ओपन होईल ती. तर ऑब्जेक्शन सुद्धा घेता येईल तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं की तुमचे प्रश्न बरोबर होते पण त्यांनी चूक दिले आहे, तर तुम्हाला त्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेता येईल. शिवाय बघा, ऑब्जेक्शन घेण्यासाठी हे एक सॅम्पल स्पेस दाखवत आहे बरं का. कशासाठी बोलत आहे? आन्सर की स्टेट एक्साइज डिपार्टमेंट जे 8 जानेवारी ते 2024 ते 14 जानेवारी 2024 फॉर ऑब्जेक्शन हँडलिंग पर्पज ऑनली. तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर तुम्ही स्वतःचे आन्सर तिथून बघून घ्या. तुम्ही काय टिक केले होते आणि इथे काय बरोबर दिले आहे. जसा हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये तुम्ही काय टिक केलं आणि इथे चोजन ऑप्शन तुमचा नंबर 1 आहे आणि उत्तर काय आहे. तर याला बघून तुम्ही तुमचे जर बरोबर असतील आणि यांनी चूक दिलेली असतील, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रश्नच चुकीचा होता, तर त्या प्रश्नांवर पण तुम्हाला ऑब्जेक्शन्स घेता येतील. राईट. तर मित्रांनो, पटापट जाऊन तुम्ही आपापले आन्सर की डाउनलोड करून घ्या. फर्स्ट रिस्पॉन्स शीट, फर्स्ट आन्सर की उत्तर तालिका आलेली आहे आणि तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. राईट. याशिवाय मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये की कट ऑफ किती जाणार आहे. लक्षात घ्या, खूप कमी विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी पात्र करण्यात येणार आहे. कारण तो जो रेशो दिलेला आहे तो 1:10चा रेशो दिलेला आहे. आणि 1:10च्या रेशोमध्ये 1:10च्या रेशोमध्ये समजा एखादी जर पोस्ट घेतली, आपण समजा एखादी पोस्ट घेतोय मी जवानची, आणि जवानसाठी कदाचित 578 जागा आहेत. आणि तुम्हाला ग्राउंडवर 1:10 मीन्स एका पोस्टसाठी 10 विद्यार्थी बोलवण्यात, म्हणजे 5,000, म्हणजे 578च्या नुसार 10ने गुणाकार केला तर 5,780 होतात. राईट. 5,780. शक्यतो असंही होऊ शकतं काही काही विद्यार्थ्यांना सारखे सारखे गुण पडलेले असतील, सारखे गुण. तर या 5,780 पेक्षा जास्त आकडा म्हणजे 6,000 इतक्या विद्यार्थ्यांना जवळपास बोलवण्यात येईल ग्राउंडसाठी. ग्राउंडची तयारी तुमची सुरू आहेच आणि व्यवस्थित आहे ही याची अपेक्षा तर मी करतोच आहे. पण खूप कमी विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो मागच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी टाकला होता की ओपनसाठी 85 ते 90 असायला पाहिजे. 90 प्लस म्हणजे सेफ स्कोर बरं का. जरी तुम्ही हा विचार करत असाल की सर पेपरची लेवल खूप हार्ड होती किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग होता, तर या चुकीच्या मीन्स गैरसमजमध्ये राहू नका. कारण विद्यार्थी खूप कमी बोलवण्यात येणार आहेत आणि खूप सारे विद्यार्थी असे होते की ज्यांनी खूप सारे क्वेश्चन 100च्या वर अटेम्प्ट केलेले आहेत विथ ॲक्युरेसी. काही चुकलेही असतील तरी निगेटिव्ह मधून ते जवळपास 90, 95, 96 असे मार्क्स घेण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे. त्यामुळे असा गोड गैरसमज ठेवू नका की सर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आणि क्वेश्चनच्या तितके अटेम्प्ट झाले नाही, वेळ पुरला नाही, त्यामुळे कट ऑफ खूप कमी लागेल. तर असं होणार नाही, कारण कमी विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहेत. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत तर नक्की राहतीलच, नक्कीच राहतील. त्या राहतीलच. पण आता सर्वात पहिलं काम हे करा की तुम्हाला किती गुण मिळाले आहेत आणि चान्सेस आहेत की नाही, तर हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा. त्यावर मी रिप्लाय नक्कीच देईन. राईट. तर हा एक छोटासा व्हिडिओ माहितीसाठी की फर्स्ट रिस्पॉन्स शीट डिक्लेअर झालेली
आहे राज्य उत्पादन शुल्काची, तुम्ही तुमचे गुण तपासून घ्या. राईट. आणि सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. व्हिडिओ हा तात्पुरता मग इथेच थांबवत आहे. पुन्हा तुमची भेट करेल नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.